ते तुकाराम महाराज आणि त्यांचेच अभंग आपण निरूपणाला घेतो। आणि ज्या तुकाराम महाराजांनी शेंदराचे दैवत केले देव दगडासी म्हणती किंवा तीर्थी दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असे सांगणारे तुकाराम महाराज ज्यावेळेस आम्ही त्यांना देवत्व बहाल करतो की पुष्पक विमानामध्ये बसून तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले अशा कथा ज्यावेळेस रंगवतो तर त्यावेळेस नक्कीच आपण या कीर्तन परंपरेचा अपमान करतो। हे वास्तविक तुमच्याविषयीचं निवेदन नाही, परंतु बरेच कीर्तनकार असे आहेत की जे तुकाराम महाराजांविषयी सांगत असताना तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले असं सांगतात किंवा ज्ञानदेव महाराजांनी भिंत चालविली हे सुद्धा सांगतात किंवा रेड्याच्या मुखामधून वेद वदविला हे सांगतात। आणि ज्यावेळेस हा मुद्दा विज्ञानाच्या तर्कावर सुषमा अंधारे सारख्या एखाद्या व्याख्यानकर्त्या खोडून काढता तर त्यावेळेस आपलाच वारकरी संप्रदाय कुठेतरी त्यांची प्रेत यात्रा काढतो। रवींद्र पोखरकर ज्यावेळेस या कीर्तनकाराचे दाखले देतात तर त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल होते। ज्ञानेश महाराव हे अंधश्रद्धेवर प्रहार करताना बोलतात तर त्यांच्या घरात घुसून काही गावगुंड त्यांना माफी मागायला भाग पडतात। गौरी लंकेश असतील, दाभोळकर असतील, अन्य कितीतरी अशी लोक आहेत की ज्यांच्या उघड हत्या झाल्या तर त्यांच्याविषयी या कीर्तनाच्या माध्यमातून बोलणारे फार थोडके आहेत।